मी श्री मिलिंद वामन कांबळे, समाजसेवक सैदापूर. स्मशानभूमीचा एक प्रस्ताव घेऊन मी ग्रामपंचायत आणि कॅनाल विभागामध्ये गेलो होतो. कन्यार कालवा या कालव्यामध्ये त्यांना एक प्रत दिली आणि कलेक्टर साहेबांना निवेदन दिल्यानंतर 3 वर्ष झालं चाललं स्मशानभूमीचा आम्ही प्रस्ताव मंजूर करतो पण अजून कोणीही केलेला नाही. ग्रामपंचायत त्याची दखल घेत नाही आहे आणि सदस्य आणि सरपंच मिळून हे सगळे कारवाई करून आम्हाला बाजूला टाकतात, डावलत आहेत, एवढंच आम्हाला म्हणायचं. आणि महत्त्वाचं म्हणजे हे लोक डावलतात काय हेच कळत नाही. मागासवर्गीय समाजासाठी स्मशानभूमी मागितली, तशी मी सर्वांसाठी पण वापरायला तयार आहे. मग ही लोक माझ्यासंग असं का वागतात, आमच्याशी अन्याय काय करतात हे आता सरकारनं ठरवायचं, शासनाने ठरवायचं. असं आता 15 तारखेला माझा आत्मदहनाचा इशारा आहे, तो मी पूर्ण करणारच. हीच माझी विनंती आहे की फक्त आमचा प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करणार, आत्मदहन हे या संदर्भात कोणाकोणाला निवेदन दिले, किती वर्षापासून चालू आहे? आणि कलेक्टर साहेबांना हे निवेदन दिलेलं आहे, गट विकास अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे, कन्हेर उजवा कालवा उपयंता अभियंता यांना पण दिलेलं आहे. परंतु त्यांनी हात बाजूला केलेले आहेत. ते म्हणतात ग्रामपंचायतची जागा आहे, मग ग्रामपंचायत प्रस्ताव देत नाही आहे, निधी आम्हाला मंजूर होत नाही, तर आम्ही कसं काय करायचं, काय करावं हेच कळणं झालं. तर मी आत्मदहन हे करणारच, किती काय जातं. स्मशानभूमी हे माझी मंजूर झालीच पाहिजे. कधीपासून प्रश्न प्रलंबित आहे, कुठल्या गावात विषय आहे, काय अवस्था आहे नेमकी तिथली? गावामध्ये आत्ता सध्या स्मशानभूमी नाही, कितीतरी पिढ्या गेल्या तरी स्मशानभूमी सैदापूरला नाही आहे. सैदापूरच्या स्मशानभूमीसाठी जर मी झटत असेल तर सर्वांनी मला साथ द्यावी अशी इच्छा होती माझी, पण ते मला डावलतात आम्हाला लोक. आणि जनतेमध्ये आमच्या प्रकोप निर्माण करून ठेवला या लोकांनी. सरपंच, ग्रामसेवक आणि हे सगळे प्रस्ताव मंजूर करत नाहीत. ग्रामपंचायतची जागा असून देखील म्हणतात की जागा दुसरीकडे झाल्यानंतर मिळवून देतो. असं का? सध्या जागा तिथं उपलब्ध आहे त्या ओढ्यामध्ये, मग त्या ओढ्यातल्या जागेमध्ये आम्ही आत्मदहन पूर्वीपासून करतो या. मग ते आम्हाला हे प्रेतं जाळतोय तिथं, मग ते प्रेतं तिथं जाळले जात्या, स्मशानभूमी तिथंच आहे, मग का दिली जात नाही जागा? शेजारचे कोण आहेत ते शेजारी म्हणतात की आमची जागा तिथे शेजारी आहे, मग आम्ही काय करावं? तर ते शेजारच्या जागेचा तिथं काही प्रश्नच येत नाही आहे. असं आहे ना, मग आमची जागा स्मशानभूमीची असताना आम्हाला मिळत नाही आणि सर्वांसाठी ते करतोय, माझ्या एकट्यासाठी नाही आहे. मग हे का होत नाही? आमच्यावर तो अन्याय होतो. त्यामुळे मी आत्मदहन हे 15 ऑगस्ट दिवशी करणार आहे. हे ठरलेलं आहे. मिलिंद कांबळे, सैदापूर.